आजची रेसिपी खारं वांगं. त्यानंतर इथं मी काय काय घेतले रेसिपी करता करताच सांगते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेत आणि शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं हे छान कमीत कमी पाण्याचा वापर करून हे मस्त बारीक वाटून घ्यायचे. त्यानंतर आपलं इथं मी त्यामध्ये हळद, हिंग टाकलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले. छान मिक्स करून घ्यायचे आणि एका साईडला मी वांगे कट करून ठेवलेत पाण्यामध्ये. त्यानंतर मस्त त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. त्यानंतर ते भरून झालं की ते साईडला. नंतर एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी ऑइल टाकले. त्यानंतर मस्त ती वांगी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आजकाल कांदा, लसूण खूप महाग आहे, तर अशा पद्धतीने भाजी करा. झटपट होते आणि चवीला पण खूप छान लागते. नक्की कमेंट करा मला तुमच्याकडं कसं आहे लसूण. आमच्या इथं 120 रुपये पावशेर आहे लसूण. कांदा 80 रुपये किलो आहे. त्यानंतर नक्की मला कमेंट करा तुमच्याकडं कसा किलो आहे, तर मला नक्कीच आवडेल. त्यानंतर मस्त हे सगळं तेलामध्ये मी टाकून घेतले. त्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचं आणि याच्यात कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी ज्या मिक्सरमध्ये मी मसाला वाटला आहे तेच थोडंसं भांडं मी धुवून त्याच्यामध्ये टाकले. त्यानंतर मस्त परतायचं 5 मिनटं. त्यानंतर परत 5 मिनटं झाकण ठेवायचं. त्यानंतर आपली भाजी तयार आहे. आवडली की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ह्या भाकरी म्हणजे ह्या भाजीची मजा फक्त भाकरी संग. आणि बघू शकता किती छान दिसते भाजी. लाईक करा. बाय बाय.